तेने मुक्ती चाडी साधी हडी मुखे मना हडी मुखे मना हडी मुखे मना हडी मुखे मना पुण्याची गणना कोण कडी असोनी संसारी जीवे वेगुकडी वेदशास्त्र उभारी बाई हा सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना रानगेचा राणा पांडवा गरी रानगेचा राणा पांडवा गरी जय हरी थँक्यू जय का मोठा कुंतीचे का मोठे भाषण न करीजे गाई ब्रह्मणाचे विजे घर कोणाचे न घ्यायचे हुशारदा माऊली ज्ञान देशा नमो सद्गुरु ब्रह्मरूपा विनाशा नमः शंभु विष्णु रमो मानिवासा जे जे आपणास ठावे ते दुसऱ्यास शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जग हे रामदासांप्रमाणे श्री गुलाबराव महाराज यांचे सुद्धा ब्रीदवाक्य समन्वय महर्षी प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज म्हणजे सर्व प्राचीन भारतीय साहित्य भंडाराची गुरुकिल्ली होती. वऱ्हाडाच्या मातीला अलौकिक बुद्धिमत्तेचा एक आगळा वेगळा सुगंध होता. त्यातील अशीच निसर्गाची अलौकिक देण म्हणजेच प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज. सर्व क्षेत्रात योगदान असलेले महाराजांचे वाङ्मय म्हणजे मानव कल्याणासाठी पर्वणीच. प्रज्ञाचक्षु अनेकांनाही थक्क करून सोडणारा तर्कापलीकडचा चालता बोलता चमत्कार या 20व्या शतकातही होऊन गेला आणि जगाच्या 8व्या आश्चर्याचं नाव म्हणजे ज्ञानेश कन्या संत सद्गुरू श्री गुलाबराव महाराज. महाराजांनी अवघ्या 34 वर्षाच्या आयुष्यामध्ये 134 ग्रंथ लिहिले. मराठी, संस्कृत, हिंदी, वरडी, रजत अशा 5 भाषांमधून त्यांनी आपली लेखणी समर्थपणे राबवली. वेदांत, साहित्य, आयुर्वेद, मनोविज्ञान, पराविज्ञान अशा विषयांवरही महाराजांनी अधिकाराने लेखन केले.